धाडसाने घेतला. अविरत प्रयत्नांनी संग्राम भैयांनी नगरसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवला. महत्वाचे रस्ते रुंद झाले, त्यांचं कॉन्क्रिटीकरण झालं. नगरचा मोठा प्रश्न मार्गी लागला. अनेक कामं पूर्ण झाली, काही पूर्णत्वाच्या मार्गावर आणि उरलेली प्रगती पथावर आहे. उड्डाण पुलाचा महत्वाकांक्षी प्रकल्प ह्याच काळात पूर्ण झाला. पिण्याचं पाणी, आरोग्य सेवा पुरवणारी हॉस्पिटल्स, तरुणांना खेळण्यासाठी क्रीडा संकुले, विविध भागांमध्ये सुशोभीकरणाची काम झाली. शहराचा कायापालट होऊ लागला. आपलं शहर सुंदर तर असावंच, पण स्वच्छही असावं म्हणून कचरा कुंडी मुक्त शहर प्रकल्प यशस्वीपणे अंमलात आला. कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू झाला. सांडपाण्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लागली. सीना नदी आपल्या नगरमधून वाहते. तिच्या सुशोभीकरणाचा घाट आमदार संग्राम भैयांनी घातला आहे. तिचं पात्र आता खोल होईल, रुंद होईल. तिच्या काठी ऑक्सिजन पार्क सारखा पर्यावरणास अनुकूल प्रकल्प आकार घेत आहे. एलईडी दिव्यांनी शहर लखलखत आहे. या दिव्यांना वॉरंटी, त्यामुळे विजेची बचत होणार. देखभाल दुरुस्तीच्या 10 वर्षांचा खर्च वाचणार आहे. ही सगळी कामं करताना आमदार संग्राम भैयांचं एकच उद्दिष्ट, आपलं नगर सुंदर दिसलं पाहिजे, ते विकासाच्या मार्गावर गेलं पाहिजे. ह्या कामांमध्ये गुणवत्ता, टिकाऊपणा ह्यांना महत्व देण्यात आलं. सर्वसामान्यांशी आपुलकीचे संबंध, त्यांचं ऐकण्याची तयारी, कोणत्याही वेळी अडचणी धावून जाण्यासाठी तत्पर कार्यकर्त्यांचा मोठा संच, ह्यामुळे तमाम नगरकरांसाठी आमदार संग्राम भैया म्हणजे आपला माणूस. हाक मारा आणि प्रश्न सुटणार म्हणून निर्धास्त राहा असा विश्वास देणारा तरुण कार्यक्षम नेता, जीवाचा जिवलग. विधानसभेची हॅट्रिक साधण्यासाठी आमदार संग्राम भैया मैदानात उतरले आहेत. नगरकरांचा विश्वास आणि विकास कामांचं विजन हेच त्यांचं भांडवल आहे. नगरच्या सर्वांगीण विकासाचं, भविष्यातल्या मेट्रो सिटीचं संपूर्ण चित्र त्यांच्या डोळ्यांपुढे आहे. म्हणूनच नगरचा सुजाण मतदार पुन्हा पुन्हा तेच सांगतो आहे, विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा. विश्वास जुना, संग्राम भैया.